आज मी तुला रामायण सांगते. रामायणाचा चौथा अध्याय. म्हातारे म्हणजे तू अध्यात आहेस. अरे चांगले चांगले लोक ज्ञान पंडित लोक माझ्याकडे येतात, माझ्याकडून सल्ला घेऊन जातात. एवढी सल्लेगार बाई आहे. फक्त दोन गोष्टी माझ्यात कमी आहेत. काय का? एक मी मला अक्कल नाही आणि दुसरी गोष्ट मी कोणाचं ऐकत नाही. मग ऐक रामायण. राम लक्ष्मण सीताबाई यांच्यामध्ये ओळखला त्या अशा वनात गेले की तिथे चित म्हणता पाखरू नाही, पाखरू म्हणता चित नाही. चित म्हणता पाखरू नाही, पाखरू म्हणता चित नाही. सगळे ते गेल्यानंतर त्याने पर्णकुटी बांधली. पर्णकुटी कधी तुला झोपडीच्या पाण्याचा बांगला म्हणजे झोपडी बांधली. राहिल्यानंतर एक दिवशी त्या झोपडी पूर्ण हारून गेलं. ते सीताबाईनं बघितलं आणि सीताबाई रामपूरला काय म्हणतात, या चक्रातडी जर चोळी करून माझ्या आगात घातली त्यांनी तिथे शोभून दिसेल. लगेच रामानं धोंडशाला बांध लावला आणि त्या हारणा मागं पळ सुटले. पाता 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 खूप दूर गेले. दूर गेल्यानंतर त्यांना सीताबाईची आठवण झाली म्हणून रामपूर पण मागवळून बघितलं. जसं रामपूर पण मागवळून बघितलं तसं सीताबाईला आनंद झाला. आज सीताबाई आनंद बरं काय म्हणतात, मागं मागं वळून काय माझा भोसाडा पुढे माझा भोसाडा तुला तुला कुठं पुसडा होता मी असेच होतो काय अरे पुढे काय करायला लागला तू. तुला माझी माहिती सांगतोय तर तू वात्रट काहीतरी बोलतेस. असं झालं का? हे सांग बाबा. एक माहिती आहे. वा 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 जेव्हा काय म्हणते त्याला आपला देवा तुम्ही देवा तुमची ओळख पेटली भूकंप झाला. काय म्हणते पटली भाय. हा पटली. आता आम्हाला बाजारला जायचंय त्यासाठी काय केलं पाहिजे. तुमचा मार्ग मोकळा करतो एवढंच ना. काम करा आमचे सगळं पूजेकडे चला. आज तिथे गेल्यानंतर तुमचं 12 रुपये मला राम राम मंडळी मध्ये रे ना तुमच्या सर्व माझे बी चांगले चालले. आमच्या गावची आली यात्रा भरची म्हणलं माझ्या एकट्याचं काम नाही. माझा देवाचे जोलक मित्र अनिल मध्ये दिसकळकर त्याला आवाज देतो बोलून घेतो. ओ अनिल मध्ये राम राम. एकदम मजेत म्हणजे चाललंय रापूच्या आपल्या दोघांचं काय काम नाही. पैसेवाला माणूस कोण रे? किरण बळे नगरकर. त्याला आवाज देतो बोलून घेतो. भरपूर पैसा हो किरण बळे नगरकर राम राम. काय चाललंय बोलले एकदम मजेत. हे लेवर गेले जरा थांब. हाईट पोरांना झाली त्याची. काय चाललंय बोलले तू काय चाललंय खोदन. हा मदत काय चाललंय तुमच्या दोघांच्या आश्रम चालले. लोक बिघडले सुधरायच्या ऐवजी बिघडले. काय सांगायचं माणूस आला ठीक आहे बाबा. पैसा आला पाऊस पडलाय थंडी वाजती पैसा आला तरी माणूस हा सुधारणार नाही बिघडणारच. कुणाला काय काय नाद लागत सांगता येत नाही दादा. बरोबर आहे. पैसा आले माणूस काय ना काहीतरी चाळे करतो. बरं कोणाला देवाची कदर कस्ता मंदिर खेळतो यात्रा का थोडा खर्च केला का. कुणाला देवाची कदर कुणाला दारू चालत वाईट नाद कसा चांगला आहे का वाईट आहे का नाही. 40 रुपयाची पैसे घरी येतं बायकोचा मार खायचा घराच्या बाहेर निघून जायचं आहे का नाही. गेले गेले इथं कुणाला दारू चालत कुणाला ह्याचा याचा कशाचा शेतीचा रे सांग त्याला. खुरप उलट झाले का सवच घेतली का असे उलट झाले. अरे थंडी जास्त पडले हात आखडला रे. असं काय कुणाला शेतीचा लागलाय का मग मला दुसरा नाद लागेल. हे मला केल्या कायले कायले घोडं घे घोडं रेस्ट लाव त्याच्यात लय मोठा पैसा आहे. गोळी कसा पैसा रे कोसळाचा. लाख रुपयाचं घोडं घेतलं ते घोडं याची काही तर सोडून माझ्या उडायला लागलं. म्हणजे घोडं फिरलं बा फिरलं घोडं उचललं घोडं डायरेक्ट खेळ. डॉक्टर साहेबांना मला त्याला चेक करा हे जरा येण्यावणी करायला लागले. डॉक्टर साहेबांनी त्याला हात वाढला चेक केलं 3 पावरच्या गोळ्या दिल्या पळायच्या. 3 पावरच्या कोणच्या कोणच्या रे 250, 500, 1000. वा 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 म्हणजे भारतीय गोळ्या दिल्या. काय सांगायचं तुला. आता एक जिंकलं. हा मुळची यात्रा कमिटी म्हणले बाई साहेब तुमचं गोळे घेऊन या आम्हाला यात्रेला ते रेसला लावायचे. मग काय मी आनंदात गोळे घेऊन आलो गावात इकडं तोड करून लावला असं. हा इकडे खडकानं
झाली रेस चालू. जशी रेस चालू झाली नेहमीप्रमाणे माझं घोडं माग राहिलं. सवयचा परिणाम सवय याच्यावानी हे कसं मागच राहते. राहिले मला घोडं रेस हात का माझ्या लक्षात आलं. आपण सकाळी डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरने 3 पावरची गोळ्या दिल्या. 250 पावरची गोळी वाटली वाड्याला पाजली. छुगोल घोडं काय 250च्या स्पीड न पडत असेल. आता काय सांगाय तुला आता बोला तिकडा जशी जशी त्या गोळीची पावर कमी होईल तसा तसा घोडा माग लाता झाडा लागला लाता तुझ्या वाली जागा सोडायला लागलं. घोडे सांगतो काय परत 500 पावर काढली बाहेर. बोरडे आता जागा चेंज करायची. त्याला तोंडाने फरक नाही पडला. काय केलं घोड्या शेपूटवर वर केलं दिली सारून छुगोड. घोडं काय 500च्या स्पीड न पडत असेल. आता नाही जिंकला. घोडं पोलिसाच्या गाडीला ऐका ना. आता घोडा नाही जिंकणार. आता जिंकणार काय सांगायचो पुढं चालून मोठा प्रॉब्लेम झाला. आता कसला रे मीच घोड्यावर पडलो. दुष्काळात 13 महिना 27.5 बार गाड्या मोडल्या. एवढे नाही तुला म्हणजे काय 40 पिढीचं फोगडे काय 3.5 पाऊण 4 आहे का नाही. बारगाड्या मोडल्या राग आला. रेस तर हरायचे. यात्रा कमिटी पुढे इथं जाईल ना. तुला माहिती डोक्याले हुशार तुझं काही का बारक डोकाय होय. तुला माहिती यार हुशार आहे डोकं. 1000 पावरची गोळी काढली बाहेर. माझ्या डोंगरात मी गोळ्याच्या पुढं इकडे इकडे मायचा नाल्यात मारला तुझ्या लागला काही सांगायला लागलं रे. पण थोडी आराम करो. गावात इज्जत झाल्यापेक्षा डोंगराला तर सोन्यात थोडा. अरे मी केली थोडीच टिंगल. मला कसरी बोलवले यात्रा भरवायची. हे आपल्या दोघा तिघात काम नाही. चौथा मित्र किशोर कोपरगावकर आवाज अण्णा या 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 काय चाललंय किरण एकदम सगळ्यांचं मजेत आहे. तुमच्या आशीर्वादाने माझे बरचे आपल्या गावची आली यात्रा. यात्रेनिमित्त काहीतरी कार्यक्रम आणला पाहिजे. कार्यक्रम आणायचं म्हणले त्याला लागतो पैसा. पैसा तिथाला होता तिथाली माणुसकी. माणुसकीबाज आपल्यातला 5वा मित्र मास्टर नितीन कुमार. तुम्हाला माहिती का आतापर्यंत त्यांनी 2 चित्रपटामध्ये काम केलंय. बापिरू वाटेगावकर आता लग्नात चला. गेले 2-4 वर्षापूर्वी एक अल्बम गाजलाय त्यांचा नागगोमटी. त्याच्यात गाजलंच गाजले तुझा झगा का झगा. त्यांच्यात कॅसेट मधलं गाणे. अरे एवढंच नाही फेसबुकला त्यांचे 1000 फ्रेंड आहेत. इंटरनेटवर त्यांचे व्हिडिओ गाणे बघायला मिळतात. त्यांचे फोटो सुद्धा बघायला मिळतात. चालू वर्षी नवीन पिक्चर रिलीज होतोय त्यांचा. अजून चाकोरी हे आवाज येतो बोलून घे. नमस्कार 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 कसं चाललंय तुमचं तुमच्या घरातले तुझ्या आई कुणाकडे आलं देवाच्या दारामध्ये मनामध्ये काहीतरी पाप आलंच. अरे बाबा तुझ्या आई कुणाकडे म्हणजे तुझी आणि तुझ्या भावाची भांडण झाली. घरातली प्रत्येक गोष्ट वाचून घेतली आहे म्हणून म्हणलं तुझ्या आई तुझ्या धाकट्या भावापाशी का तुझ्या पाशी असं म्हणतोय मी. गेल्या वर्षी धाकट्याकडे होती. चालू वर्षी माझ्याकडेच आहे. असं म्हणजे तुझ्या आई तूच ठेवली जेवायला म्हणतोय एवढं काही टेन्शन घेत तुला. राम 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 कसं आहे बरे म्हणजे तुझी बहीण कुणाकडे ग्रामपंचायतच्या वाटेवर किती पापी वाचण्याचा हरामखोर. अरे बहीण कोणाकडे म्हणजे सणासुदीला माहेरी आणली होती काय म्हणून म्हणलं माहेरी का सासरी सासरे सासरे तुला काय वाटलं. मला काय नाही वाटत. राम 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 कसं आहे म्हणते एक नंबर. तुझ्या आई ह्याचा बाप कसा आहे. हळूहळू बीपी वाढवू नको. अरे तुझ्या आई ह्याचा बाप म्हणजे ह्याच्या बापाने तुझ्या आईला नाही का गुरु बहीण मानली. गुरु बहीण तुम्हाला काय वाटलं. राम राम माझा खानदान कोरोनामध्ये मेलो. मला काहीच विचारू नको. तू काय लायकीच आहे ते मला चांगलं माहिती. तू माझ्या घराकडे वळच नको अजिबात. हरामखोर मी बोलायच्या अगोदर बोलू मोकळा झालाय. अहो पण मी काही बोललोय का काय बोलायचं राखलंय का. मला कशाला बोलवलं मला बोलावलं कशा करता म्हणजे अरे गावची यात्रा जवळ आहे. यात्रा भरवली पाहिजे. डीजे लावला पाहिजे. फटाके उडवले पाहिजे. तू पैसा खर्च केला पाहिजे. तुमच्या सगळ्यांचा ठेवून आपली लक्ष्मण कोटा लावला पाहिजे. पाहिजे म्हणतोय हरामखोर.
अरे दरवर्षी यात्रा मी भरवतोय, तमाशा मी आणतोय. हाय का?